नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ फर्निचर आकाश बोलतोय। मागच्या वीकमध्ये मी एक व्हिडिओ पोस्ट केली होती शॉर्टला त्या टी व्ही युनिटची आणि सोफ्याची। तर तीच व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायला आणलेली आहे। तर या तुम्हाला दाखवतो। हे बघा यांचं घर आहे, या साईडला बघू शकता अशी झाडी आहे मस्तपैकी, नारळाची झाडे वगैरे लावलेली त्यांनी। या साईडला तुळस पण बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर रेशनमध्ये तुळस पण घेतलेली आहे। क्वालिटी काम, डायरेक्ट क्वालिटी काम। इथं बघा दोन हत्ती बघा, इथं मोठा हत्ती तो छोटा हत्ती आणि तो घोडा। असं त्यांचं काय असते, असं एंट्रन्स आहे। एंट्रन्सच्या बाहेर तुम्ही बघू, बंगला एक नंबर आहे क्वालिटीमध्ये। बाहेर तुम्ही एंट्रन्स बघितलं, या साईडला पण झाडं लावली शोची, या साईडला पण लावलेली आहेत। इथून आतमध्ये आलात तुम्ही तर प्रॉपरमध्ये या। जो काही शॉर्ट्स होता, म्हणजे जे काही हे होतं आपलं, त्याला काय म्हणतात, टी व्ही युनिट होता, तो जो टी व्ही युनिट आहे तो बघू शकता। हा ह्यांच्या घरामध्ये आपण टी व्ही युनिटचं पण काम केलेलं आहे, सोफ्याचं सुद्धा काम केलेलं आहे, बेड मॅट्रेस सगळं ऑल ओव्हर काम केलेलं आहे। या साईडला हे जी डिझाईन आहे हे पण तुम्हाला दाखवतो। एक मिनिट तुम्हाला लाईट चालू करून दाखवतो, ठीक आहे। या साईडला जर तुम्ही बघितलं तर की ठेवायला केलेलं आहे त्यांनी, पण ते दिसतंय बघा कसं, शोपीस बघा कसं की ठेवायला गेलेलं आहे। या साईडला डिझाईन आलेली आहे, या साईडला बघा, म्हणजे जे आपल्या गाड्यांच्या जे काही चाव्या वगैरे आहेत त्या पण त्यांनी ठेवल्या, म्हणजे व्यवस्थित दिसतंय। म्हणजे असं नाही की आपले की मेकर जेवढे असतात की ठेवायला, की हँडल ते वेगळे असतात, पण हे जरा थोडेसे जरा प्रोफेशनल टाईपमध्ये घेतलेले आहेत आणि तेही आपण आणून त्याला फिक्सेबल आपणच केलेलं आहे, ठीक आहे। तुम्हाला दाखवतो। या साईडला जर तुम्ही बघितलं तर मंडळी, हा पूर्ण 15 फुटाचा टी व्ही युनिट आहे। किती? पूर्ण 15 फुटाचा टी व्ही युनिट आहे। आता हा जो टी व्ही युनिट आहे हा 15x9चा आहे आणि त्यांनी जो सांगितला होता मला, जी काही त्यांनी मला डिझाईन दाखवली होती त्या डिझाईनच्या नुसार आपण हे टी व्ही युनिट इथं स्वतः बनवलेलं आहे। म्हणजे आपली जी माणसं होती त्यांच्याकडून आपण मी स्वतः डिझाईन काढून हे बनवलेलं आहे, ठीक आहे। तुम्ही जर वरती बघितलं तर ह्या साईडला जो ही जी पट्टी लावलेली आहे ही आपण रोज गोल्डमध्ये लावलेली आहे। हे खालच्या साईडला बघितलं तर हे रोज गोल्डमध्ये लावलेली आहे। आता ही पट्टी का लावलेली आहे त्याचं पण तुम्हाला कारण सांगतो, कारण की माझ्याकडे 2 शीट्स होत्या, 1 2 3 शीट लागल्या इथे, त्या शीटचं मला पॅच दिसायला नको म्हणून मी ही पट्टी टाकलेली आहे, ठीक आहे। पण हे दिसतं डिझाईनमध्ये, ह्या साईडला बघू शकता 1 आणि ही 2, फक्त आता हे म्हणजे हे जे मधलं आहे ह्याला हे दिसू नये म्हणून याला मी व्हाईट सिमेंटने याला कवरअप केलेलं आहे, जेणेकरून हे एवढं दिसून येत नाही। पण जे मला माहिती होतं, जे हायलाईट होतं आहे एक वरची पट्टी आणि खालची पट्टी, त्यासाठी मध्ये मग मी टी पट्टीमध्ये मी रोज गोल्डमध्ये मी ते हे करून टाकलेले, ठीक आहे। या साईडला जर तुम्ही बघू शकता तर पूर्ण 15 फुटामध्ये आपण 15 फुटामधले जर धरलं, एक जवळजवळ 9 फुटामध्ये आपण लोवर्स टाकलेले आहेत। हे PVCचे लोवर्स नाही आहेत, जर की तुम्हाला वाटत असतील हे PVCचे लोवर्स आहेत, हे PVCचे लोवर्स नाही, हे PUCचे लोवर्स आहेत आणि हे एकदम हाय क्वालिटी आहेत, एकदम हाय क्वालिटीचे लोवर्स आहेत। तर या साईडला जर तुम्ही बघितलं अजून तर खाली 2 ड्रॉवर दिलेले आहेत, म्हणजे ऑल ओव्हर सगळेच ड्रॉवर केलेले आहेत। 1 2 3 4 5 ड्रॉवर केलेले आहेत आपण या टी व्ही युनिटला। आणि लाईट्स पण तुम्हाला दाखवतो मी, लाईट्स बघा कशी केलेली, 1 2 हे 2 झालेलं आहे, ह्याच्यामध्ये 1 2 3 लागल्या आणि इथं एक, ओके डन। आता जर तुम्ही बघितलं तर पूर्ण 15 फूटपर्यंत आपण LED घेतलेली आहे। खाली जर सोडलं आपण तर जवळजवळ एक 11 फुटापर्यंत जो बेस आहे, ह्यांचा जो बेस निर्माण झालेला आहे, जो आपण बेस बनवलेला आहे तो 11 फुटापर्यंत आहे। त्या 11 फुटाला खालून हिथून तिथपर्यंत पूर्ण LED घेतलेला आहे। म्हणजे LED पण तुम्हाला सांगतो 240ची LED आहे, एक 120ची येते, एक 240ची येते। टी व्हीच्या मागं आपण 120 घेतलेली आहे, पण वरती 240 खाली 240 केलेलं आहे। तुम्ही जर बघितलं याला कलर, तर ह्याला कलर जर खाली ड्रावरला बघितलं, ड्रावरला हे जे आपण काय त्याला म्हणतात, हे जे सेल्फ आहेत, हे सेल्फ आणि त्या ड्रावरला जर तुम्ही कलर बघितलं तर ग्रे आणि मॅटमध्ये, म्हणजे ग्रे हाय ग्लॉसीमध्ये नाही आहे किंवा ग्लॉसमध्ये नाही आहे, हे पुरेपूर मॅटमध्ये आहे, मॅट फिनिशिंग आहे। हीच फिनिशिंग आपण ड्रावरला घेतलेली आहे, ठीक आहे। अशा या प्रकारे जर तुम्ही या साईडला बघितलं तर त्यांना आपण ऑल ओव्हर त्यांच्या पूर्ण ह्या हॉलच्या सेटअपमध्ये, त्यांच्या ह्या पूर्ण हॉलच्या सेटअपमध्ये आपण त्यांना एक तसं लाईटचे बोर्ड असतात
ते पहिले यांच्या व्हाईटमध्ये होते, ते आपण ब्लॅकमध्ये पूर्ण हॉलच्या ह्याच्यामध्ये आपण सेटअप करून घेतलेलं आहे. तर दादा कसे जरा शॉकीन आहेत, शॉकीन म्हणजे त्यांना जे काय पाहिजे त्यांना सगळं टॉपचं पाहिजे. तर तुम्ही वरती झुमर पण बघू शकता, त्यांनी पण जे टाकलेलं आहे ते पण एकदम असं डिसेंटमध्ये आहे की बघता क्षणी लोक याच्या प्रेमात पडतील एवढं डिसेंटमध्ये आहे. आणि मलाही म्हणलेलं की जे काय काम करायचं आपल्याला ते सगळं टॉपचं करायचं आणि चांगलं करायचं आहे. ह्याच्यामध्ये कुठं असा बोगसपणा नको आहे कुठल्या कामात, आणि नाही कुठल्या कामात असा नाही का कमीपणा नको आहे. म्हणजे 2 रुपये एक्स्ट्रा जाऊ दे, पण काम आपल्याला चांगलं पाहिजे आणि जी चांगली लाईफ टिकली पाहिजे ह्याची. आता तुम्ही हे जे पूर्ण जर हे टी व्ही युनिट बघू शकता, हे टी व्ही युनिट आहे पूर्ण कमर्शियलमध्ये. याला प्लाय वापरलेला आहे गर्जनचा, ठीक आहे. 18 mm ची पूर्ण याला पट्ट्या टाकलेल्या आतमध्ये. त्यानंतर 12 mm ची पूर्ण फ्रेमिंग करून घेतलेली आहे. आणि याला जो सनमायका यूज केलेला आहे तो पूर्ण 1 mm चा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सनमायकामध्ये पण पॉईंट येतात 0.8, 0.9, 1 mm, ठीक आहे. तर याला जो सनमायका जो काय आपण यूज केलेला आहे तो पूर्ण 1 mm चा केलेला आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर धरलं तर मी बाबा एवढं का तुम्हाला समजून सांगतोय, तर कारण फक्त एकच आहे की तुम्ही जर बघा पूर्ण पीस आहे, ह्याच्या आतमध्ये पण एक रूम आहे, पण मला ह्याच्या लेवलनी करायचं होतं पूर्ण. ती मागची रूम मला झाकायची होती, पण आता इथं जर रूम आहे तर मग हे जे लावलेले आहेत हे जे काय आपले शोपीस आहेत, हे शोपीस आणि ती डिझाईनमध्ये आणायचं कसं, हा एक लय मोठा मला प्रश्न पडला होता की बाबा करायचं तर करायचं कसं, काय करायला लागेल, कसं करायला लागेल. बरं ठीक आहे, नॉर्मल आपण डोअर टाकू शकतो, पण तो डोअर दिसला नाही पाहिजे. आता हे जे तुम्हाला दिसतंय हे मी तुम्हाला सांगितल्यावर कळत असेल, पण नॉर्मल जर तुम्ही बघितलं की तुम्हाला ती एक पट्टीच दिसणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मागं डोअर आहे का नाही आहे हेही कळणार नाही आहे. पण हे सांगतोय मी, बघा कसं केलेलं आपण काय केलेलं आहे, पूर्ण 15 फूट टी व्ही युनिट घेतला आहे, त्याच्यामध्ये 11 फूट आपण बेस घेतलेला आहे, ठीक आहे. आणि इथं आहे 3x7चा डोअर आहे. डोअरच्या बॅक साईडला आहे एक स्टोअर रूम, ठीक आहे. तो तुम्हाला दाखवतो. आता याला आपण जो लॉक दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता, युरोपाचा लॉक आहे याला, ठीक आहे. यांची लाईट्स गेली वाटतं, पण इन्व्हर्टरने चालू झालेलं आहे. इथं बघा, या साईडला जर बघितलं, आता इथं आपण काय कारागिरी केलेली आहे बघा, तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो इथं काय कारागिरी केलेली आहे, ठीक आहे. हा जो सेल्फ आहे, मोठा सेल्फ, हा 4 फुटाचा आहे, हा 3 फुटाचा आहे आणि हा 2.5 फुटाचा आहे. असं आपण 3 सेल्फ घेतलेले आहेत. पण हे तिन्ही सेल्फ मला 1, 2, 3 या ठिकाणी मला करून पाहिजे होते. मी तीन सेल्फ हे डोअरला घेतलेले. खालचा जो एक बॉक्स आहे जो की 1.5 बाय 1चा जो काय बॉक्स आहे तो मी अर्धा डोअरवर घेतलेला, तुम्ही बघू शकता इथून याला डोअरवर घेतलेला आहे. आता हे जर असं धरलं की हे असं क्लोज जर केलं तर पूर्ण टी व्ही युनिट झालेलं आहे. आणि हे जर असं केलं तर बॅक साईडला ही एवढी मोठी रूम अशी आहे की जी तुम्हाला वापरायला मिळते, ठीक आहे. आता ही जर रूम पकडली तर ही रूम अंदाजन असेल एक कमीत कमीत 6x6.5ची रूम असेल आतल्या, अशी 6 फूट 6.5 फूट आणि हाईटला 9 फूट असेल अशी रूम आहे, म्हणजे स्टोअर रूम आहे. हे कबर्ड पण सुद्धा आपणच दिलेले आहेत त्यांना, ठीक आहे. आपलंच मटेरियल आहे. आता विषय कसा होता, मी ह्या डोअरला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकलो होतो, पण मला एकच गोष्टीचा प्रॉब्लेम होता, तो आहे मला लाईट. आता मला सांगा, जर मी या साईडला जर लाईट घेतलेली आहे तर मला अख्खा बेस पूर्ण कवरमध्ये करायचा होता मला लाईटसाठी बेस, तर मला ते करता येत नव्हतं, ठीक आहे. तर मी काय केलेलं आहे, या साईडला बघितलं तुम्ही, इथून जी LED आलेली आहे मला ह्या बॉक्सची आणि ह्या बॉक्सची, ही जी आलेली आहे इथे एक स्क्रू आणि इथे एक स्क्रू दिलेला आहे, आणि याला पण इथे एक स्क्रू आणि इथे एक स्क्रू दिलेला आहे. जेणेकरून काय होईल, आता हे जेव्हा ओपन होईल तेव्हा ही लाईट बंद होईल, पण जेव्हा हे क्लोज होईल तेव्हा हे या दोन स्क्रूला आतमध्ये टच, जेव्हा त्यांचं मॅग्नेट टच होणार किंवा ते जे पूर्ण प्रॉपर 0-0 ह्याला रेशोला टच होणार त्यावेळेस ती पुरेपूर LED जळून जाईल. ह्याला व्यवस्थित अशा रीते करून घेतलेलं आहे. आणि याला जर लॉक वगैरे जर म्हणाल तुम्ही तर आपण युरोपाचे वगैरे व्यवस्थित टाकलेले आहेत लॉक. तर मंडळी बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आता हे बघा, तुम्हाला दाखवतो लाईट आता त्यांची आता आलेली आहे. आता जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर काय होते, एक मिनिट मला प्रॉपर दाखवतो मी ह्याच्या लाईट्स बंद करून. ह्याच्या लाईट्स बंद करून दाखवतो, एकदा फुल व्हिडिओ घ्या असा. आता काय आलंय, या साईडला जर बघितलं तुम्ही, हा एक रूम आहे बरोबर. आता इथं कनेक्शन तुटलंय माझं,
पण जर मी हे ओपन केलं असं, हे बघा असं ओपन केलं, लागलं म्हणजे त्याचे 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 2 स्क्रू आहेत, ते 2 स्क्रूला लागले तर तेव्हा हे पूर्ण फुल लाईट माझी येऊन जाते. म्हणजे हे जे डोक्याचं काम जे होतं त्याने खूप त्रास पण दिला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवायला वेळही गेला तसा, पण करून दिलं. आता विषय कसा होता, आता ह्याने जे हे जे लावलेले आहेत काय त्याला म्हणतात आपले शोपीस, हे जे शोपीसचं मला 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 एकच भीती होती की बाबा जेव्हा धचका बसन, जेव्हा हलन, तर तेव्हा हे हल्लं नाही पाहिजे किंवा पडलं नाही पाहिजे. तर त्या खाली तुम्ही बघू शकता मी डबल टेप वापरले तिथं. इथं डबल टेप आहे, इथं डबल टेप आहे, इथं डबल टेप आहे, इथं पण बघू शकता तुम्ही डबल टेप आहे, या साईडला पण, या साईडला पण सुद्धा बघू शकता तुम्ही डबल टेप आहे. म्हणजे किती जरी धचका लागला तरी ते, धक्का जरी लागला तरी ते म्हणजे डिसमेंटल किंवा हलणार नाही किंवा पडणार नाहीत. त्याची भीती मेन जी होती माझी ती आता निघून गेलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता जो काय टीव्ही युनिट आहे तो आपण फुल जो रेडी आलेला आहे. या साईडला तुम्ही फ्लॉवर पॉट जरी बघितलं तर हे पण असं डिसेंट मध्ये, असं डिसेंटच्या कलर मध्ये, म्हणजे ह्या कलरला मॅच होणार असं फ्लॉवर पॉट आहे. विथ त्यांचा जो टीव्ही आहे तो पण बघू शकता. आणि हे जे जे काय याचे जे शोपीस आहेत तेही तुम्ही बघू शकता, प्रॉपर रेशन व्यवस्थित लावलेले आहेत. आता तुम्ही या साईडला या, असं तुम्हाला दाखवतो. पहिले तुम्हाला मी टिपॉय पासून सुरुवात करेल. तर टिपॉयची जर साईज बघितली तर 2x4ची टिपॉयची साईज आहे, मार्बल मध्ये टिपॉय आहे. ठीक आहे. त्याच्यावरचा जर गालीचा बघितला तर गालीच्या जवळजवळ धरला तर 6x8चा गालीचा आहे ह्यांचा. ठीक आहे. त्याच्यावरती सुंदर असं एक त्यांनी शोपीस ठेवलेलं आहे पूर्ण. ठीक आहे. हे शोपीसच आहे, हे वाटण तुम्हाला ओरिजिनल फुल आहे पण हे ओरिजिनल नाही आहे. ही अशी प्लास्टिकचं कुठला तरी वेगळा प्रकार आहे तो, त्याच्यामधली फुलं आहेत. आणि हे जवळजवळ हा जो फ्लॅट होता किंवा हा फ्लॅट म्हणताना हा जो बंगला होता, हा पुरेपूर जर रेडी करायला मला कमीत कमी तुम्हाला सांगू एक 27-28 दिवस गेलेले टोटल फायनल करायला. म्हणजे ह्या घराची एकूण एक वस्तू जी होती ती आम्हाला एवढी चॉईस करायला लागायची, म्हणजे खूप, म्हणजे समजा जर मला एखाद्या सोफ्याचा कलर जर बघायचं म्हटलं तर त्या त्या कलर मध्ये अर्धा तास, अर्धा तास. आता हे जे तुम्ही पिलो बघू शकता, आता हे पण जी सोफे दिलेले आहेत सोफ्याच्या वरती जर तुम्ही पिलो बघू शकता, तर मुळात आपण ह्या अशा सोफ्यांना अशा एवढ्या मोठ्या पिलो देत नाही. पण जर काहीतरी वेगळं आणि काहीतरी युनिक आणि डिसेंट दिसण्यासाठी तर मग तुम्ही सोफा बघू शकता, तुम्ही वेल्वेट मध्ये आहे. आणि त्याच्यावरच्या जर पिलो बघितलं तुम्ही तर त्याही सुद्धा आपण चांगल्यातल्या कपड्यातल्या वापरलेल्या आहेत, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आणि त्याच्यावरती जर तुम्ही बघू शकता, हे जो ही प्रिंट बघू शकता, ही प्रिंट बघू शकता, ही प्रिंट बघू शकता, ही प्रिंट बघू शकता. हे 2 ते 3 प्रिंट अशा आहेत की वेगवेगळ्या घेतल्या, म्हणजे सिंगल कलर मध्ये आपण देत होतो. पण हे कुठेतरी जरा सोफा आहे हा, जरा ह्याला अजून लुक आउट याचा भारी करण्यासाठी तर आपण असा सोफा घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण त्याला डिझाईन केलेलं आहे. पिलोची जी साईज आहे ती 2x2ची एक पिलो आहे. अशा यांच्याकडे ह्या एल कॉर्नर मध्ये 1 2 3 4 5 6 पिलो बसलेले आहेत. एल कॉर्नरची साईज जर बघितली तर ह्या इथपासून तिथपर्यंत, म्हणजे तिथपासून त्याच्या कोपऱ्यापर्यंत धरलं तर 10 फूट आहे. असा डीपला जर बघितलं तर तो 3 फूट आहे. आणि असे इथून जर बघितलं ह्या साईडून तर 10x10चा होतो, म्हणजे 3x10 आणि हा इथून 3x10. आता तुम्ही जर सोफ्याच्या वरचे कवर पण जर बघाल असे तर तेही आम्ही आणलेले आहेत, बघू शकता तुम्ही मस्तपैकी. हे बघा एकदम प्रीमियम मध्ये आहे. कपडा सुद्धा तुम्ही बघू शकता, झूम करून दाखव त्यांना आपल्या पब्लिकला. हे जे याच्यावरचे जे जे ब्लॅक ब्लॅक जे स्पॉट आहेत हे सरकत नाहीत आपल्या सोफ्यावरून, म्हणजे एवढं प्रीमियम मध्ये केलेलं आहे आपण स्वतः. तुम्ही आता बरेचशा वेळेस मी स्टोरी पण टाकत आहे सोफ्याची, मला बरेच जणांनी फोन पण केले, मेसेज पण केले की दादा तो सोफ्याची व्हिडिओ आणा, त्या सोफ्याची व्हिडिओ आणा. आणि मी तो सोफ्याची व्हिडिओ आज आणलेली आहे. तुम्ही आज सोफा बघू शकता. हा सोफा पूर्ण प्रीमियम मध्ये बनवलेला आहे. म्हणजे प्रीमियम म्हणजे का तर तुम्हाला सांगतो, कारण की ह्याच्या जो खाली पण जो दिलेला आहे तुम्ही आवाज ऐकला का, लोक जे देतात ना ते काय करतात, खाली मांजरपाट टाकून देतात. पण हा जो सोफा हा एवढा आपण त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी एवढी मेहनत केलेली आहे, आतमध्ये डबल फ्रेमिंग केलेली आहे. डबल म्हणजे काय, एक कमीत कमी 2x4चा तुकडा असतो किंवा 2 इंचची पट्टी असते, सिंगल फ्रेम असते, त्याला आपण डबल फ्रेमिंग केलेली आहे. आणि पूर्ण स्प्रिंग प्लस बेल्ट आहे हा. आणि खाली जर धरलं तर 12 mm चा प्लाय आहे खाली, कुठं खाली, जेणेकरून काय होतं की जो सोफ्याची जी काही स्ट्रेंथ आहे ना ती वाढून जाते. आता जर तुम्ही खालच्या साईडला जर बघितलं तर आपले रेग्युलर मधले पाय आहेत, ह्याला जे पाय टाकलेत ना आपण गोल्डन मध्ये ते रेग्युलर मधले आहेत.
पण ते का टाकले, कारण की ते पाय त्या पायासारखं मजबूत कुठले दुसरे पाय नाही आहेत. आणि विथ जर धरलं तर ते लुकला पण, ते कोणत्याही कलरच्या लुकला जरी टाकलं तरी ते उठून दिसणार आहे. ठीक आहे. आता या साईडला जर तुम्ही बघितलं तर मी गोल्डन स्ट्रीप पट्टी टाकलेली जी की हँडलला, आणि हँडलची जर तुम्ही साईज बघितली तर हा 1 फुटाचा, 1 फुटापेक्षा जास्त मोठा असा हँडल, हा असा 1 फूट, 1 फूट बाय 3 फूट. म्हणजे तुम्ही जर बघितलं, आणि ह्याची जी डिझाईन आहे ती मला असं वाटतंय की ह्याची जी डिझाईन आम्ही जी काही चॉईस केली होती ती इटालियन सोफा म्हणून होता एक, जो की मी तुम्हाला टाकेन पण व्हिडिओमध्ये. इटालियन सोफा होता, त्याच्या रिलेटेड मध्ये आपल्याला तसा सेम ॲज इट इज नव्हता बनवायचा, पण त्याच्या रिलेटेड मध्ये बनवायचा होता सेम. मग कलर पण तोच घेतला, थोडीशी डिझाईन पण त्याच्यामध्येच घेतली, पण बाकी सगळे इंडियन करायचं होतं आम्हाला. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 सीटार निवांत बसू शकतो विथ पिलो. आणि लुक पण चांगला आलेला आहे. लुक, हा जो लुक आहे हा सोफ्याचा, हा पूर्ण अख्ख्या यांच्या हॉलला मॅच झालेला आहे. तुम्ही हॉल सुद्धाही बघू शकता. टीव्ही युनिटला पण मॅच झालेला आहे. का मॅच झालेला आहे, कारण की टीव्ही युनिटला आपण ग्रे कलर घेतलेला आहे. ठीक आहे. आणि सोफा पण आपला ग्रे कलरचा आहे. सोफ्याच्या वरचे जे पिलो आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता हे ग्रे मध्ये आहे. म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन मध्ये आपण मॅच केलेलं आहे. याच्यावरती जर तुम्ही कव्हर पण जे बघितलं, हे जे कव्हर घेतलेले आहे आम्ही, ते ग्रे मध्ये घेतले. ग्रे आणि राखाडी असा वेगळा कलर आहे, म्हणजे थोडासा फेंट मध्ये कलर आहे. एक पूर्ण पूर्ण डार्क ग्रे मध्ये आहे. ह्याच्यामध्ये पण 2 in 1 कलर आहेत. जर तुम्ही राईट साईडून जर बघितलं, हे बघा वेलवेट सारखं आहे, तर तुम्ही असं जर बघितलं लेफ्टने पूर्ण तर हे व्हाईट दिसणार आहे, आणि असं जर बघितलं तर हे पूर्ण तुम्हाला ग्रे दिसणार आहे. म्हणजे हे बघू शकतो तुम्ही असं. ठीक आहे. तर ही जी साईज आहे ही पूर्ण साईज आहे 10 बाय 10 टोटल. ठीक आहे. आता ह्या साईडला या साईडला त्यांना असंच आपण एक सोफा दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. तो 10 बाय 10चा गेला सोफा पूर्ण. असा आपण त्यांना एक सेम ॲज इट इज मध्ये त्यांच्या जो फ्रंटच्या लुकसाठी, तुम्ही फ्रंटचा पण लुक बघू शकता. इथं मला म्हणले की एक साईडला जर तुमचं कोपराला येईल कॉर्नर बसणं असं, मला म्हणले इथून जो वरून फ्रंटच्या लुकला मला आकाश एक असा सोफा जो या पॅच मध्ये बसणार. आता हे जे जवळ जर पकडलं तुम्ही, तर ही जी वॉल आहे ह्या बेडरूम पासून ते त्या बेडरूम पर्यंत 10 फुटाची वॉल आहे. मला म्हणले दोघांच्या मध्ये मला बसणार होते कस्टमाइज करून. तर मी त्याच्या हिशोबानुसार आम्ही माप घेतलं सगळ्यांनी. माप घेऊन मग ते डिसाईड झालं कसं करायचं काय करायचं. मग सेम ॲज इट इज मध्ये मी हा एक सोफा बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये सेमच आहे, फक्त हा आहे 3 सीटर. सीटर म्हणजे ही जी सीट जर बघितली तुम्ही, तो 2 बाय 2ची सीट आहे. डायरेक्ट 2 फूट बाय 2 फूट आहे. अशी नसणार आहे, अशी आतून 2 फूट असणार आहे, आणि अशी अशी तुमची 1.5 फूट असणार आहे किंवा 1 फूट असणार आहे. कळालं. अशी 2 फूट बाय 2 फूटची सीट आहे. प्रीमियम मध्ये सोफा आहे. आणि मी तोंडाने बोलत नाही प्रीमियम आहे म्हणून, लोकांना दिसतंय आणि मी देतोय पण. मी जे म्हणतात ना लोक की बाबा हा प्रीमियम नाही सगळीकडे ते सोफे, तशातला भाग नाही. ह्या ज्या सोफ्याला आहे ना, त्याला जी फ्रेमिंग वापरली ना, ते आपण डबल फ्रेमिंग आहे विथ. ह्याच्या तुम्ही बघू शकता, हे बघा, ऐकू शकता. हे जे खाली आहे ना, ह्याच्या खाली, हे खाली जर बघितलं तुम्ही, ह्याला 12 mm चा प्लाय आहे. सगळे सोफे सारखे नसतात. काय काय सोफ्यांना पैसे मोजून खर्च करून चांगले प्रीमियम सोफे पण घेता येतात. सगळे सोफे तसे नसतात. हा जो कपडा आहे, हा टोटल जर तुम्ही कपडा बघू शकता, हा 1200-1250 रुपये मीटरवाला कपडा आहे. अक्षरशः हा 1250 रुपये मीटरवाला कपडा आहे. तर तुम्ही कपडा बघू शकता हा. ठीक आहे. आता इथं बघा, 1 2 3, 2 बाय 2ची खुर्ची आहे. निवांत माणूस बसू शकतो. बॅकला तुम्हाला पिलो आलेली आहे. पिलो जरी नसतील याला माग, तरी तुम्ही असं टेकून सुद्धा बसू शकता इथं माग. पण ह्याच्यामध्ये पिलो हवी होती त्यांना, मला म्हणले पिलो पाहिजे आम्हाला, ते पिलोचं नियोजन लावून द्या. तसं आपण त्या कलरमध्ये आपण त्यांना पिलो केलेला आहे. ठीक आहे. आता यांचे आहेत 3 बेडरूम. किती बेडरूम आहेत? 3 बेडरूम आहेत. 3 बेडरूम मध्ये आपण काय केलेलं आहे, 3 बेड 3 बेडरूम मध्ये 3 बेड दिलेले आहेत, 3 वॉर्डरोब दिलेले आहेत, आणि 1 2 3 4 5 6 असे साईड बॉक्स दिलेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो. ते पूर्ण हाय ग्लॉसी मध्ये केलेले आपण काम, तुम्हाला दाखवतो या. आता हा जर तुम्ही बघितला, हा पूर्ण बेडरूम सेट आहे, आणि तशा प्रकारे आम्ही सजवलेला आहे. आलं का लक्षात? हे हे गावठी नाही म्हणता येणार. गावठी जे जे आता रील्सला म्हणतात ना, बाबा आमच्याकडे बेड आहे, आमच्याकडे कपाट आहे, एवढ्याला कपाट आहे, तेवढ्याला कपाट आहे. एकदा ते कपाट बघा आणि मग मला सांगा की ते कशा प्रकारचं कपाट आहे. आणि तुम्हाला त्या कपाटाची खासियत पण सांगतो. पूर्ण खालपासून ते वरपर्यंत 18 mm प्लाय आहे त्याला, विथ हाय ग्लॉसी.
त्याला हँडल जे वापरलेले, जे आपण जी डिझाईन जी आपल्या हिशोबाप्रमाणे घेतलेली आहे ते 1 2 3 4 5 डोर मध्ये घेतलेली आहे. अशी जर साईज बघितली त्याची तुम्ही, तर 6 बाय 7.5चं कबड येते. रेग्युलर मध्ये 6 बाय 7.5 6 बाय 7.5चं कबड येतं, पण आपण त्याला 6 बाय 7 मध्ये केलेलं आहे. या साईडला जर बघाल तुम्ही, तर तुम्ही बघू शकता असं त्यांनी व्यवस्थित बेड असं बेडरूम सेट सजवून ठेवलेला आहे. हा, आता हा जो बेडची साईज जर बघाल तुम्ही, तर अशी 6 फूट बाय 6.5 फूट आहे. ह्याच्यावरची तुम्ही मॅट्रेस वगैरे पण बघू शकता, आणि हे जे त्यांनी ब्लँकेट्स वगैरे ठेवले ते एकदम सुपर ठेवलेले, एकदम प्रीमियम क्वालिटीचं. की आणि घ्यायला पण आम्ही सोबतच गेलो होतो. आम्हाला पण माहिती आहे की कुठून मिळतं, कसं मिळतं, कशा प्रकारे पाहिजे. ह्याच्यामध्ये आता लोक असं म्हणतात की भाऊ हे 500ला भेटन, 600ला भेटन, लोक रील्सला दाखवतात. पण हा जो एक सेट आहे, मी तुम्हाला आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामधून मी फक्त ह्याची तुम्हाला कॉस्ट सांगतो. हा जो एक सेट आहे पूर्ण, फक्त बेडशीटचा सेट आहे, एक सेट काहीतरी 13,500 ते 14,000 रुपयाला गेलेला आहे आम्हाला. मग तुम्ही विचार करा, असं नाही की आम्हाला कोणी महाग दिलेला आहे, पण आम्ही जिथून घेतले तिथून आम्हाला पण चांगली चौकशी, आम्हाला माहिती आहे की बाबा आम्ही कशा प्रकारचं मटेरियल घेतोय आणि कशा प्रकारचं नाही. आता तुम्ही बघू शकता, 1 2 3 3 पाय पुसण्या फक्त ऍट अ टाइम एकाच बेडरूम मध्ये वापरलेला आहे. ठीक आहे. या साईडला जर तुम्ही बघितलं, ते हे जे कबट आहे, हे पूर्ण आपण वुड बेस मध्ये दिलेलं आहे. पूर्ण ग्रे मध्ये, डार्क ग्रे मध्ये, फुल वुड बेस मध्ये कबट आहे. विथ त्यांना बेड दिलेला आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं, तर आपण त्यांना त्यांच्या जी मागची जी खिडकी होती, त्यांना इथं कर्टन नको हवं होते. मला म्हणले आकाश, मला थोडंसं काहीतरी वेगळं हवंय ह्याच्यामध्ये. तर मी म्हणलं ठीक आहे, तुम्हाला करून देतो मी ह्याच्यामधून. तर तुम्ही बघू शकता बघा, हे असं त्यांना करून पण दिलेलं आहे. त्यांनी त्यांची जी साईजची खिडकी होती, म्हणजे त्यांच्या ज्या साईजच्या खिडक्या होत्या त्या 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 साईजच्या खिडक्यामधून आपण त्यांना त्या गोष्टी करून दिलेल्या आहेत. ठीक आहे. शेट करायचं तर टॉपच करायचं ना, करायचं नाही. आणि उगाच रील मध्ये बडबड बडबड करत बसायचं नाही. आणि लोकांची दिशाभूल पण काय करायची नाही. जे आहे ते सगळं जे हिशोबाने राहायचं, की त्याला हे दिलेलं असतं, त्याला राहायचं दिलं असतं पकडायला त्या दोरीला, तिथून पकडून त्याला चेंज करायचं असतं. हम्म. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, हा बेडरूम सेट आहे. असे अजून 2 बेडरूम सेट आहेत, सेम ॲज इट इज दिलेले, सेम कबट आहे, सेम बेड आहे, आणि 2 साईड बॉक्स दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता की एखादा बेडरूम सेट जर हवा असेल तर तो कसा पाहिजे, तर तो असा पाहिजे. म्हणजे जर माणूस म्हणतात बाबा एखादा जर व्यवस्थित बेडरूम कसा पाहिजे, तर असा पाहिजे. माझ्या मते तर असा पाहिजे बेडरूम, की एखाद्या माणसाने जरी बेडरूम असावा तर तो असा पाहिजे. ठीक आहे.